मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष चालू आहे, हा दुसऱ्या आठवड्यामध्ये यांनी प्रवेश केला आहे. आणि जसा जगभरामध्ये एका गोष्टीची चर्चा चालू आहे, की जर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अमेरिकेला अशा कोणत्याही पद्धतीचं इमिनंट थ्रेट ज्याला म्हणतो, म्हणजे तात्काळ तुम्हाला धोका आहे, ज्याला इमिनंट थ्रेट अशा स्वरूपाने शब्दप्रयोग केला जातो, अशा प्रकारची कोणतंही थ्रेट नसताना अमेरिका इस्रायलच्या सांगण्यावरनं अशा स्वरूपाचा अटॅक करण्यासाठी इराणवरती का तयार झाला? त्यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते, जे 36 वर्षांपासून इराणचे प्रमुख आहेत, धार्मिक नेते आहेत, सर्वोच्च धार्मिक नेते आहेत, आणि त्यांच्या ज्याही काही आखातामधल्या कारवाया असतील, या गेल्या 3 दशकांपासून चालू आहे. असं त्वरित ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचं प्रामुख्याने कारण काय होतं? जशी या विषयाची चर्चा जगभरात होतीये, तसं आता एक कळीचा प्रश्न अजून उपस्थित केला जातो आहे, की या संपूर्ण संघर्षाचा नेमका फायदा कोणाला होतो आहे आणि नुकसान कोणाचं होतं आहे. तर मित्रांनो, नुकसान जे आहे ते आपण पाहतो आहोत. आशिया खंडामधले विकसनशील देश आहेत, गरीब देश आहेत, यांचं प्रामुख्याने नुकसान व्हायला लागलेलं आहे. भविष्यामध्ये हा संघर्ष आणखीन चिघळला तर याची झळ ह्या सगळ्या विकसनशील देशांना भविष्यामध्ये बसणार आहे. मात्र याचे विनर्स कोण आहेत? याचा फायदा कोणाला होतो या सगळ्या संघर्षाचा? तर मित्रांनो, याचा संघर्षाचा फायदा जसा डिफेन्स इंडस्ट्रीला होतोय, कारण डिफेन्स इंडस्ट्री ज्या पद्धतीचे आर्सेनल सगळे वापरले जात आहेत, त्यामुळे प्रचंड पैसा हा डिफेन्स इंडस्ट्री ही मग विकसित देशांमधली असेल, अमेरिकेतली असेल, युरोपमधली असेल, यांना याचा फायदा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहे. डिफेन्स इंडस्ट्री पहिलं. दुसरा फायदा कोणाला होतोय? इन्शुरन्स कंपन्यांना होतो आहे. कारण आता ह्या इन्शुरन्स कंपन्या अतिशय महागडा इन्शुरन्स जरी स्टेट ऑफ हार्मुज काही प्रमाणामध्ये भविष्यात अलाउड केलं, तरी देखील इन्शुरन्स कंपन्या आपली इन्शुरन्सची अमाऊंट प्रचंड वाढवणार आहे. तिसरा फायदा कोणाला होतोय? तर AI टेक्नॉलॉजी ह्या संपूर्ण संघर्षामध्ये वापरली जात आहे. त्यामुळे या AI टेक्नॉलॉजीमधल्या जे सगळ्या इंडस्ट्रीज आहेत, त्यांना याचा फायदा होतोय. आणि त्यानंतर 2 देशांना, आता आपण सेक्टर्स पाहिले कोणत्या सेक्टर्सला फायदा होतोय, परंतु या 3 सेक्टरशिवाय 2 देशांना याचा फायदा होणार आहे आणि होतो आहे, जे दिसून येतं आहे. आणि मी त्यांना सायलेंट विनर्स असं म्हणेल. आणि हे 2 सायलेंट विनर्स आहेत. एक आहे चायना आणि दुसरा आहे रशिया. मित्रांनो, हे लक्षात घ्या की या दोघांचं याच्यामधने फावलं जातं आहे आणि ते कशा पद्धतीने जात आहे हे आपण प्रामुख्याने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहिले उदाहरण आपण चायनाचं घेऊ. आता मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की का अमेरिकेने इराणवरती अटॅक करायला अमेरिका तयार झाला, याच्या मागचं प्रमुख कारण काय असू शकतं? जरी रेजिम चेंज हे कारण असलं तरी एक त्याचा इंटरप्रिटेशन असा आहे किंवा एक असा मतप्रवाह आहे की काही अभ्यासक असं मानतात की प्रामुख्याने चायना फॅक्टर हा या अटॅक मागचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असू शकतं. हा चायना फॅक्टर काय आहे? तर जर आपण पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प जसे 1.5 वर्षांपूर्वी साधारणतः अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले, त्यानंतर जर तुम्ही एकूणच क्रोनॉलॉजी पाहिली, कशा कशा इव्हेंट्स घडत गेलेल्या आहेत, तर त्यामध्ये कुठेतरी एक हिडन अजेंडा दिसून येतो आणि तो आहे चायनाला काउंटर करण्याचा. त्यामध्ये जर त्यांचं आपण टेरिफचं धोरण पाहिलं तर सुरुवातीला त्यांनी चीनच्या विरुद्ध 200% टेरिफ लावलं. मात्र जेव्हा चीनने डोळे वटारले, कारण याचं कारण असं होतं की रेअर अर्थ मिनरल्स याची जी सप्लाय चेन आहे, ग्लोबल सप्लाय चेन, ती चायना डॉमिनेट करतो. अमेरिकेला होणारा रेअर अर्थ मिनरलचा ऑलमोस्ट 70 to 80% सप्लाय हा चायनाकडे होतो आणि त्यामुळे चायनाच्या पुढे अमेरिकेचं चाललं नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी कन्सिलिटरी स्टँड घेतला, चायनाबरोबर कॉम्प्रोमाइज केलं आणि चायनावरचा टेरिफ कमी केला. त्यानंतर त्यांना असं जाणवलं की व्हेनेझुएला, जो अमेरिकेच्या बॅकयार्डमध्ये आहे, लॅटिन अमेरिकेमध्ये आहे आणि जगामधले सगळ्यात जास्त तेलाचे साठे हे व्हेनेझुएला या देशामध्ये आहे. मात्र या देशाकडनं तेलाची जी निर्यात होते, त्यांचा जो तेलाचा प्रमुख खरेदीदार देश आहे तो चायना आहे. व्हेनेझुएलाचं 90% तेल कोण जगामध्ये विकत घेत होतं? तो चायना घेत होता. चायनाच्या $1 बिलियन कॉन्ट्रॅक्ट हे व्हेनेझुएलाबरोबर झाले होते. चायनानी व्हेनेझुएलामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केल्या होत्या आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मादुरोच्या विरोधामध्ये जे राष्ट्राध्यक्ष होते जी कारवाई केली, त्याच्यामागे चायना फॅक्टर देखील महत्त्वाचा होता. त्यानंतर आपण बघतो की ग्रीनलँडच्या बाबतीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आणि ग्रीनलँड मला पाहिजे आहे, आम्हाला पाहिजे आहे, अशा दृष्टिकोनातनं
अशा स्वरूपाची आक्रमक भूमिका घेण्यामागे देखील चायना फॅक्टर महत्त्वाचा होता. कारण ग्रीनलँडच्या आसपास चायना आणि रशियाचं लष्करी प्राबल्य हे वाढत चाललेलं होतं आणि त्यामुळे ग्रीनलँडवरती यांचा डोळा होता. त्यानंतर त्यांनी कॅनडाकडे लक्ष वळवलं, कारण कॅनडाच्या माध्यमातून चायनीज गुड जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती स्मगल होऊन अमेरिकेमध्ये येत होते. त्यामुळे कुठेतरी चायना फॅक्टर हा सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीजमध्ये किंवा ते घेत असलेल्या धोरणांमध्ये, निर्णयांमध्ये चायना फॅक्टर तुम्हाला महत्त्वाचा दिसून येतो. आणि आता जर तुम्ही इराणकडे वळलात तर मित्रांनो तुम्हाला असं दिसून येईल की गेल्या साधारणतः म्हणजे पोस्ट कोविडमध्ये आणि कोविडच्या पूर्वी देखील काही काळ, म्हणजे असं धरून चाला की गेल्या 10 वर्षांमध्ये चायनाने $400 बिलियन इन्व्हेस्टमेंट ह्या इराणमध्ये केल्यात. म्हणून ज्या वेळेला कोरोनाच्या महामारी आली त्यावेळेला चायनानंतर ज्या काही देशांवरती त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट झाला कोरोना महामारीचा, त्यामध्ये इराण एक होता. आणि तो का होता? कारण प्रचंड मोठे ट्रेड रिलेशन्स इराणचे चायनाबरोबर होते. इराणच्या वरती आर्थिक निर्बंध टाकले गेले होते. या आर्थिक निर्बंधांनंतरही केवळ एक देश असा होता की ज्याने इराणकडनं तेल घेतलं, त्याच्यात सातत्य ठेवलं, कंटिन्युअसली तेल घेत राहिला, तो चायना होता. आजही इराणचा 80% ऑइलचा सप्लाय हा चायनाला होतो. हे लक्षात घ्या की याच्यामुळे चायनाचा जो ओव्हरऑल म्हणजे 2012 पासून शी जिनपिंग जसे चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी वन बेल्ट वन रोड नावाचं जी सिस्टम OBR म्हणतात त्याला, ती सिस्टम लागू केली. जगभरामध्ये चायनीज प्रॉडक्ट्स हे जगभरात विकले जावेत म्हणून रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, नॅव्हल कनेक्टिव्हिटी ही वाढावी, यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती चायनाने भर द्यायला सुरुवात केली. जवळपास $14 ट्रिलियन 75 देशांना चायनाने कर्ज दिले आणि त्या ठिकाणी चायनाच्या रिअल इस्टेट कंपन्या ह्या त्या संपूर्ण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड होत्या. त्यांचे मेजर प्रोजेक्ट्स हे आखातामध्ये चाललेले आहेत, इराणमध्ये चाललेले आहेत. आणि त्यामुळे चायनाचा आखातामध्ये वाढणारा प्रभाव, चायनाचा इराणमध्ये वाढणारा प्रभाव हा अमेरिकेच्याही डोळ्यामध्ये येत होता. आणि त्यामुळे एक इंटरप्रिटेशन असं पण आहे की इराणच्या विरुद्ध कारवाई करण्यामागे चायना फॅक्टर हा देखील महत्त्वाचा आहे. मात्र मित्रांनो आता काय दिसून येत आहे, 12 दिवस झाले हा संघर्ष सुरू झालेला आहे. मात्र याच्यामध्ये चायनाचं नुकसान होण्याऐवजी चायनाचा फायदा होतोय. कसं होतंय? जगभरामध्ये स्टेट ऑफ हार्मुझची समुद्रधुनी बंद झाल्यानंतर अनेक देशांना त्याचा फटका बसतोय. मात्र चायनाला फटका बसताना दिसत नाहीये. याचं कारण लक्षात ठेवा की चायना ज्या पद्धतीने आता इराणचं तेल घेतोय, आता याला ही तुम्हाला मी थोडक्यात कशा पद्धतीची चायनाची ओव्हरऑल ऑपरेटिंग प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगतो. आता खरं तर युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलनी इराणच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले. चायना सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर आहे. चायनाला ऑफिशियली इराणकडनं तेल घेता येत नाही, पण चायना अनऑफिशियली ब्लॅक मार्केटमध्ये हे घेतो, ज्याला शॅडो फ्लीट असं म्हणतात. आता हा शॅडो फ्लीट काय प्रकारे मी तुम्हाला सांगतो. साधारणतः 400 जहाज, मी सांगतो 400 व्हेसल्स, हे इराणचे खर्ग आयलंड आहे किंवा खर्ग नावाचं बेट आहे ज्याच्यामध्ये तेलाचे प्रचंड मोठे साठे आहेत. आणि जो इराणच्या तेलाचा ज्याला बालेकिल्ला म्हणू किंवा कणा म्हणू तो म्हणजे खर्ग आयलंड आहे. या खर्ग आयलंडमधनं हे साधारणतः 300-400 व्हेसल्स हे तिथनं निघतात. आता मित्रांनो या व्हेसल्सवरती कोणाचे फ्लॅग नसतो. हे व्हेसल जे आहे हे गल्फ ऑफ ओमानमध्ये येतात आणि गल्फ ऑफ ओमानमध्ये आल्यानंतर त्याला रिब्रँडिंग केलं जातं. म्हणजे ते इराणमधनं आलं असं दाखवलं जात नाही, इतर देशांमधनं आलं असं दाखवलं जातं आणि गल्फ ऑफ ओमानमधनं हे पास होतं. याला शॅडो फ्लीट असं म्हणतात. आणि अशा प्रकारे शॅडो फ्लीटच्या माध्यमातून चायना साधारणतः प्रतिदिवशी 30 ते 40 लाख बॅरल्स एवढं प्रचंड तेल इराणकडनं घेतो आहे. आणि हे जे तेल आहे चायना साठवून ठेवतो आहे. म्हणून चायनाची आजची ऑइल स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी ही साधारणतः 4 महिन्यांची आहे. म्हणजे आखातातला संघर्ष कितीही चिघळला आणि तरी देखील 4 महिने चायनाला काही धक्का लागणार नाही इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये चायनाने तेल साठवून ठेवलेलं आहे. आणि याचं मुख्य स्रोत आहे तो म्हणजे इराण. दुसरा चायनाला फायदा असा होतोय की चायना टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे विशेष करून डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये चायना अमेरिका आणि इस्रायलची बरोबरी नाही करू शकत. आता चायनाला एक पद्धतीने या संघर्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीने अमेरिका आणि इस्रायल आपली टेक्नॉलॉजी अवलंबता आहेत या संपूर्ण आखातामध्ये हे दिसून येत आहे. अमेरिका आणि इस्रायलचे वीक पॉईंट्स पण त्यांना दिसून येत आहेत. त्यामुळे हे बॅटल फील्ड जे आहे या बॅटल फील्डचा क्लोजली अभ्यास हा चायनाकडनं होतोय.
जो चायनाला भविष्यामध्ये प्रचंड कामाला येणार आहे अमेरिकेबला चा सामना करण्यासाठी. त्यामुळे एक पद्धतीने चायनासाठी हा लर्निंग लेसन आहे. एक पद्धतीने ज्याला आपण असं म्हणू की चायनाच्या दृष्टिकोनातनं एक म्यूट ऑब्झर्वर म्हणून चायना हे सगळं बघतोय, पण याच्यातनं चायनाला खूप काही शिकायला मिळतंय. दुसरा आहे रशिया. आता बघा, या रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले गेले आहेत. रशिया युक्रेन युद्ध साधारणतः 4 वर्षांपूर्वी सुरू झालं, 24 फेब्रुवारी 2022 मध्ये. त्यानंतर रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकले गेले. रशियन तेल, लक्षात घ्या, रशिया हा जगामधला अत्यंत मोठा ऑइल प्रोड्युसर आहे. साधारणतः जगामध्ये जेवढं तेल बनतं त्याच्या 10% तेलाचं प्रोडक्शन एकट्या रशियामध्ये होतं. नॅचरल गॅसचं प्रोडक्शन रशियामध्ये होतं. त्यामुळे रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर ऑइलचं एक्सपोर्ट केलं जातं. तो देखील रशियाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया होता. मात्र गेल्या 3 वर्षांमध्ये या संपूर्ण तेलाच्या निर्यातीवरती बहिष्कार टाकल्या गेल्यामुळे, सँक्शन टाकल्या गेल्यामुळे केवळ भारत आणि चीन हे त्यांचे मेन इम्पोर्टर होते. त्यामुळे रशियाला मोठ्या डेफिसिटचा, बजेटरी डेफिसिटचा सामना करावा लागला. साधारणतः $78 बिलियन डेफिसिटचा सामना हा रशियाला करावा लागला. मात्र आता असं दिसून येतंय की जसं स्टेट ऑफ हार्मुज हे बंद झालेलं आहे आणि आखातामध्ये तेल प्रोड्यूस करणाऱ्या देशांचं तेल स्टेट ऑफ हार्मुजमधनं ट्रान्सपोर्ट होत नाही आहे, त्यावेळेला रशियन तेलाची किंमत किंवा रशियन तेलाची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि त्यामुळे जसं भारत आता रशियाकडनं तेल घेईल, इतरही देश रशियाकडनं तेल आता घेऊ शकतात. ज्या 2 कंपन्यांवरती अमेरिकेने आर्थिक निर्बंध टाकले होते रशियन कंपन्यांवरती, एक लुकॉईल आहे आणि दुसरं रॉझेनेट आहे, या दोन्हींवरचे जे आर्थिक निर्बंध ते सैल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रशियन तेल हे मोठ्या प्रमाणावरती विकलं जाणार आहे आणि रशियाला याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती बेनिफिट मिळणार आहे. रशियाचा दुसरा फायदा असा होतो आहे की आता अमेरिका आपली जी लष्करी ताकद आहे ही सगळी आखातामध्ये गुंतवतो आहे. त्यामुळे अमेरिकेचं लक्ष हे रशिया युक्रेनकडनं आता आखाताकडे जास्त वळायला लागलेलं आहे. आणि जेवढं अमेरिकेचं नुकसान होईल, ह्या लष्करी नुकसान, तर रशियाला फायदा आहे. आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की याच्यामधनं रशियाचा पण डबल बेनिफिट होतोय. तिसरा एक महत्त्वपूर्ण बेनिफिट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जो आता चायनाचा होणार आहे भविष्यामध्ये, की या ठिकाणी आपण बघतो की अमेरिकेच्या थाडसारख्या रडार सिस्टम ज्या ह्या संपूर्ण संघर्षामध्ये फेल गेल्या म्हणण्यापेक्षा त्या डिस्ट्रॉय केल्या गेलेल्या आहेत, त्यांच्या बॅटरीज डिस्ट्रॉय केल्या गेलेल्या आहेत. आता ह्या ज्या रडार सिस्टम आहेत यांना रिपेअर जर करायचं असेल, ज्या लॉसेस इराणच्या अटॅकमुळे अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टमचं झालं आहे, यांना जर रिपेअर करायचं असेल, त्यांच्या बॅटरीजला जर रिपेअर करायचं असेल थार्ड एअर डिफेन्स सिस्टमच्या, तर तुम्हाला रेअर अर्थ मिनरल लागणार आहे. त्यासाठी लागणारे जे अतिशय महत्त्वाचे कंपोनंट आहेत ते सप्लाय करणारा कोण आहे? चायना आहे. आणि त्यामुळे अमेरिकेला परत एकदा चायनावरती विसंबून राहावं लागणार आहे या रेअर अर्थ मिनरलच्या सप्लायसाठी. कारण त्यांना त्यांचे डिफेन्स इक्विपमेंट्स, रडार सिस्टम जर त्यांना रिपेअर करायचे असतील भविष्यामध्ये, तर त्यांना चायनाशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, या संपूर्ण संघर्षामध्ये ज्याच्यासाठी हा सुरू केला गेला तो पर्पज तो सॉल्व्ह होत नाही आहे अमेरिकेचा. तिथलं रेजिम काही इराणमधलं बदलत नाही आहे. मात्र याच्यामध्ये काही सायलेंट विनर्स पुढे यायला लागलेत. आणि याच्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितले काही सेक्टर्स आहेत, जसं डिफेन्स सेक्टर असेल, इन्शुरन्स सेक्टर असेल, AI सेक्टर असेल, असा सेक्टरला फायदा होतोय. तसं 2 देशांना याचा प्रामुख्याने फायदा होतोय. म्हणून मी त्यांना सायलेंट विनर ह्या आखातातली संघर्षाचं असं म्हणून संबोधेल.